शनिवारी सकाळपासूनच शिवसेना शिंदे गटाच्या पक्ष कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांची मुलाखतीसाठी गर्दी झाल्याचं दिसून आलं। यावेळी अनेक इच्छुक उमेदवारांनी आपलं शक्ती प्रदर्शन केल्याचंही नजरेस पडलं। ढोल ताशांच्या तालावर वाजत गाजत अनेक शेकडो कार्यकर्त्यांसह पक्ष कार्यालयामध्ये मुलाखतीसाठी अनेक उमेदवार उपस्थित होते। यावेळी आपण केलेल्या कामाच्या जोरावर शिवसेना शिंदे गट आपला विचार करेल असं प्रत्येकानं सांगितलं। महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्या आपल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला त्या महापालिकेवर भगवा फडकवायचा आहे। या दृष्टिकोनातून सर्व शिवसैनिक कामाला लागले आहेत। आपण पाहत आहात की या ठिकाणी शिवसैनिक एक सामान्य घरातील गोरगरीब घरातील देखील कार्यकर्ता या ठिकाणी नगरसेवक होण्यासाठी इच्छुक आहेत आणि ते आज मुलाखती देत आहेत, शक्ती प्रदर्शन करत आहेत आणि ही शिवसेना खऱ्या अर्थाने सामान्यांची आहे, गोरगरिबांची आहे। ज्या ठिकाणी मुलाखती घेण्यासाठी जे आमचे गिरणी कामगारांचा मुलगा असणारे 3 टाइम आमदार झालेले सन्माननीय उत्तम प्रकाशजी खंदारे माजी मंत्री हे मुलाखत घेत आहेत, हेही तितकंच आदर्शवत आहे। कारण शिवसेनेमध्ये सामान्य शिवसैनिकाला सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळतो, यामुळे ही सगळी गर्दी आज जमलेली आहे। अधिकारी असू द्या, कार्यकर्ते असू द्या, कोणी असू द्या, सर्वांना त्यांच्या भागात कशा पद्धतीने त्यांचं काम आहे त्या ठिकाणी त्यांनी कुठला विजन त्यांच्याकडे आहे आणि पक्षासाठी काय काम केलं आहे अशा सर्व गोष्टी बघून त्यांना तिकीट दिलं जाईल। आणि मुलाखती घेत आहेत, वरिष्ठ लोक बसलेले आहेत आणि स्वतंत्र पक्षाची यंत्रणा त्या भागात सर्वेला फिरत आहे, ते सर्व अॅनलाइज करून लास्टला निर्णय घेतील कमिटी। मी सौ कृष्णाताई लोहित बिरादार, सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 23 मधून इच्छुक उमेदवार तुमच्यासमोर उभी आहे। समाजसेविकाच्या माध्यमातून नागरिकांची समस्या हे मी खूप जवळून पाहिलेली आहे। त्या महिलांसाठी सुरक्षा राबवली पाहिजे, ड्रेनेज लाईन, नळासंबंधी, लाईटी संबंधी हे समस्या मी तुमच्यासमोर मांडत आहे। माझं नाव सौ पूजा नवनाथ चव्हाण, मी महिला आघाडी उपशहर प्रमुख आहे। आज महिला आघाडी उपशहर प्रमुख राहून तसेच मल्लीनाथ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेअंतर्गत आज आम्ही आत्तापर्यंत लोकांपर्यंत जे पण काही कार्य केलेलं आहे त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि 100% सोडवलेल्याच आहेत। त्या जोरावरती आम्हाला उमेदवारी ही मिळालीच पाहिजे। ही उमेदवारी ही तुम्ही प्रभागातील सर्व लोकांचा विचार घेऊन मग आम्हाला उमेदवारी ही मिळालीच पाहिजे। मी सूरज चम्मा प्रभाग क्रमांक 3 मधून इच्छुक उमेदवारासाठी आज शिवसेना शहर कार्यालयात मुलाखती देण्यासाठी आलेला आहे। 2017 पासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मी आजपर्यंत आरोग्याच्या बाबतीत काम केलेलं आहे। आज माझ्याकडे साहेब ज्यावेळेस 2022ला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले त्यांच्याबरोबर त्यांच्या जागी मुख्यमंत्री सहायता निधीच्या जागेवर ज्यावेळेस मंगेश चिटे साहेब बसले त्यांच्यासोबत संपूर्ण सोलापूर शहराची मुख्यमंत्री सहायता निधीची जबाबदारी मी स्वीकारलेली